नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसह उघडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये आता 5,000च्या भावावर सोयाबीन विकावं की मग थांबावं। सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता 5,000च्या भावावर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकावं की मग थांबावं। हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारतोय की 5,000च्या भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकावं की मग थांबावं। कशात आहे फायदा, विकण्यात की थांबण्यात? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला इथं लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं शेअर करा। सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की 5,000च्या भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकावं की मग थांबावं। आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर घ्यायचं असेल तर सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जी बाजारभाव पातळी सोयाबीनची आहे ती कशी आहे बघणं गरजेचं आहे, आणि मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे हे पण बघणं गरजेचं आहे, आणि या सर्वांचा परिणाम भविष्यात भावावरती कसा होणार हे सुद्धा बघणं गरजेचं आहे। पण तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल, सर बाजारभाव सध्या 4,700 आणि तुम्ही काय म्हणाले की 5,000 भाव मिळाला तर विकायचं का नाही विकायचं? आम्हाला खरं सांगा, येणाऱ्या काळात बाजारभाव 5,000 होणार आहे का? तर लक्षात घ्या मित्रांनो, आनंदाची वार्ता आहे की अमेरिकेमध्ये व्याजदरात जी कपात झाली आहे त्याच्यानंतर अमेरिकेमध्ये म्हणजे सीबॉटवरती भाव प्रचंड वाढलाय, त्याचा परिणाम देशात व्हायचा राहिला आहे। 15 ऑक्टोबर नंतर मोदीची खरेदी सुरू होणार आहे आणि परतीच्या पावसामुळे थोडं राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये नुकसान झाले। या सर्व गोष्टीचा एकत्रित विचार जर आपण केला तर 100% आपल्याला 15 ऑक्टोबर नंतर भाव 5,000 पार जाताना दिसणार आहे। मग भाव जर 5,000 पार गेला, जो की 100% जाणार आहे, तर मग 15 ऑक्टोबर नंतर भाव 5,000 झाल्यावर आपण विक्री करायची अथवा नाही या प्रश्नाचं घेऊयात उत्तर। तर बघा मित्रांनो, आपण 15 ऑक्टोबर नंतर 5,000चा भाव आपल्याला मिळाला की तिथं गरजेपुरती विक्री करून टाकायची। कशामुळे समजावून सांगतो। बघा मित्रांनो, 15 ऑक्टोबर नंतर भाव 5,000 झाला, आपण गरजेपुरती विक्री केली सोयाबीनची, तर काय होईल, तिथं आपलं काम आटोपून जाईल, ओके, आणि आपण बाकीचं सोयाबीन शिल्लक ठेवणार। पण हा विचार करून बघा की 5,000च्या भावावर तुम्ही समजा 50% विक्री केली, 50% या ठिकाणी शिल्लक ठेवलं, डिसेंबर महिन्यात 5,500 भाव झाला। तुम्हाला काय वाटेल, बरं झालं बाबा मी 50% सोयाबीन विकलं, 50% शिल्लक ठेवलं, आज मला 500 रुपये प्रति क्विंटल मागं फायदा व्हायला आहे। पण ज्या वेळेस तुम्हाला 5,000चा भाव सध्या मिळताना दिसतोय, तुम्ही 50% विकलं, त्याच परिस्थितीमध्ये असाही विचार करून बघा की जर आजचा भाव 5,000 आणि भविष्यात सरकारनं सोयाबीनची खरेदी बंद केली आणि बाजारभाव 4,500 पर्यंत खाली आला, तर तिथं काय वाटेल, बरं झालं मी 50% तेव्हा विकलं, नाहीतर आज माझं किती नुकसान झालं असतं, क्विंटल मागं 500 रुपये, जे की गेल्या वर्षी घडले मित्रांनो की सुरुवातीला 5,100 5,200ला विकलं नाही, शेवटी तर भाव 4,000 पर्यंत खाली आला। असं आपल्यासोबत व्हायला नको, म्हणून लक्षात घ्या 5,000च्या भावावर आपण गरजेपुरतं म्हणजे कमीत कमी 50% विक्री करून टाका। ज्याच्यामुळे भाव वाढला तर वाटेल बरं झालं मी थांबलो होतो, 50% ठेवला होता, माझा फायदा झाला। भाव घसरला तर वाटेल की बरं झालं मी विकलं होतं, माझं नुकसान या ठिकाणी टळलं। म्हणून भविष्याच्या गर्भात काय, भविष्यात भाव किती वाढणार, अहो कोणीही जगातील 30 मार्खान नाही की जो अचूक सांगू शकेल। म्हणून सरकारच्या धोरणावरती अवलंबून असलेला जो बाजारभाव आहे त्याच्याशी आपण रिस्क घ्यायची नाही, आणि म्हणून एकच काम करायचं की एकदा नको, दोनदा नको, तीनदा चारदा करून टप्प्याटप्प्याने विक्री करा, ज्याच्यामुळे आपला फायदा होईल, नुकसान अजिबात होणार नाही। तर मित्रांनो, हा तुमच्यासाठी बनवलेला व्हिडिओ
की बाजाराचा भाव 15 ऑक्टोबर नंतर प्राप्त झाल्यास आपण या ठिकाणी विक्री करायची अथवा नाही? मला वाटते तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आता आपणास मिळालं असेल। जर व्हिडिओ पाहत असताना मनापासून आवडला तर लाईक करा। भविष्यामध्ये बाजारभाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला इथे शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला जरूर ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल शेतीमित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार।